आणि सोनी पहिला चेंडू यावेळी हाताळला जाईल. यावेळेला पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ पायावर येऊन आदळतोय. स्लोवर पद्धतीचा गती परिवर्तन जरूर होता, परंतु फलंदाजाला समजलं नाही. पहिला चेंडू यावेळेला जर बघायला गेलं तर डॉट पद्धतीच्या चेंडूने सुरुवात केली जाते या सामन्याला. यावेळेला बॅटीची इनसाइड एज लागली जाते, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालं, परंतु कॅच देखील झाला असतं, परंतु चेंडू अतिशय गतीने मात्र मागे निघून गेला. आणि यष्टीरक्षक आपण पाहू शकाल इलियास पठाण त्या ठिकाणी सज्ज आहेत, परंतु जोवर मात्र फील्ड करेल त्याच्या अगोदर मात्र चेंडू निघून गेला. आणि आपण फलंदाजी मार्फत पाहू शकाल सोन्या गायकवाड आणि एका बाजूला सचिन, अशी जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. दोन चेंडूच्या खेळच्या अखेरीस स्कोरकार्डचा विचार केला तर एक धावा स्कोरकार्डवर लागल्या जात आहेत. चांगल्या रीतीची सुरुवात मात्र दोन्ही संघाकडून मात्र केली जाते. एका बाजूला आपण पाहू शकाल फलंदाजी म्हणा, एका बाजूला गोलंदाजी म्हणा, मागची मॅच काय रंगली. एका बाजूला जर बघायला गेलं तर भांडूप आणि दुसऱ्या बाजूला वसई. एक रोमांचक सामना मात्र प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि त्याच कारणामुळे प्रेक्षकांचं मात्र मनोरंजन केलं जातं. यावेळेला चेंडू बराच काळ हवेमध्ये, शेवटच्या अंतिम क्षणी चुकीला माफी नाही. आणि यावेळेला मोठं जीवनदान दिलं जाते, ते म्हणजे सोन्या गायकवाड. जसं म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, सोडाल कॅच तर हराल मॅच, अशा प्रकारेचा मात्र कॅच सहजरित्या मात्र सोडला जातोय. आणि त्याचा मात्र परिणाम कुठपर्यंत सामोरे जावे लागेल हे नक्कीच बघण्याकारक ठरेल. यावेळेला पहिला चेंडू, तिसरा चेंडूवर मात्र प्रहार केला जातोय. पंच सांगतायत की यावेळेला षटकार. धावफलक 6 ने पुढे जाईल. स्कोरकार्डचा विचार केला तर 8 धावा स्कोरकार्डवर लागल्या जातात. 4 चेंडूचा खेळ चाललेला आहे. जसं मी म्हटलं कॅच सुटला आणि त्याचा फायदा मात्र सचिनने चालू केला. एकदा जीवनदान दिलं ते सोनूला भेटलं, परंतु संधी मात्र सचिनने त्याची उद्भवली असं म्हणायला देखील हरकत नाही. यावेळेला पुन्हा मोठा हिट करण्याचा प्रहार होता, परंतु चांगल्या पद्धतीचा चेंडू षटकार लागला, परंतु चांगला कमबॅक, अचूक टप्पा आणि बेधक मारा मात्र हाताळण्याची क्षमता संदीपकडे आहे. आणि उर्वरित शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातला, धावफलकाचा विचार केला तर 8 धावा स्कोर कार्डवर लागल्याचं त्या चांगल्या रीतीची सुरुवात, एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न मात्र यावेळेला धन्वी स्पोर्ट्सच्या माध्यमातून केलं जाते. चांगल्या रीतीचा खेळ मात्र यावेळेला मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना महाराष्ट्र टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग 2024 भव्य दिव्य आयोजन. यावेळेला काय कम्मालीचा पटका, रिव्हर्स अटेम्प्ट, चेंडू निघून जाईल. वन बाउस पंचांच्या माध्यमातून मात्र दर्शवलं जाईल की काय आहे. यस, इट इज अ 6. तर आपण संधी देऊया डिस्क चौकीला. कम ऑन. डॉट आणि षटकार. काय कमाल करतोय सचिन यावेळेला मैदानाच्या आतमध्ये. स्कोर कार्डचा विचार केला तर 14 धावा स्कोर कार्डवर लागल्या जाते. अतिशय सुरेखरित्या मात्र फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. सेन्सिबल क्रिकेट यावेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवले जाते सचिनच्या माध्यमातून. ज्या वेळेला खराब चेंडू पडला मात्र त्यावेळेला सन्मान केला, परंतु खराब चेंडूला मात्र षटकारामध्ये कन्वर्ट केलं. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. दुसरं षटक हाताळण्याकरता राऊत 11 तारापूर संघाकडून कोण येईल. दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय संजय
पहिल्या षटकाचा जर विचार केला तर थोडंसं महागड असं षटक जरूर हाताळलंय ते म्हणजे संदीपने 14 धावा खर्च केल्या जात आहेत. अतिशय जर बघायला गेलं तर इकॉनॉमिकल षटक हाताळलं होतं, परंतु उर्वरित शेवटच्या 3 चेंडूमध्ये जर बघायला गेलं तर 2 षटकार आल्या. आता जर पहिल्या 3 चेंडूचा विचार केला तर अतिशय सुरेखरित्या इकॉनॉमिकल षटक हाताळण्याचं काम मात्र संदीपने केलं होतं. आता दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय संजय गोलंदाजी ट्रॅकवर. आपण पाहू शकाल सलामीचे फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत. एका बाजूला सचिन तर दुसऱ्या बाजूला सोन्या. चला थोडंसं स्पीडअप असू द्या ही विनंती असेल. 5 षटक तुम्हाला 25 मिनिटाच्या आतमध्ये संपवायचे आहेत, ह्याच्याकडे कृपया करून लक्ष असू द्या. कारण वेळाचा अवधी थोडा कमी आहे मित्रांनो, ह्याच्याकडे थोडंसं लक्ष असू द्या आणि आपला टाइम मॅनेज करण्याकरता प्रयत्न करूया. यावेळेला फुलटॉस त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालंय आणि काय घडते पंचाने या ठिकाणी रेफर केलंय थर्ड अंपायरकडे, कारण डाऊटफुल डिसिजन आहे. नक्कीच चांगली रनिंग द बिटवीन आहे. एक धावा पूर्ण झालाय की नाही याच्यामध्ये देखील शंका आहे. यस, थर्ड अंपायरच्या माध्यमातून यावेळेला दर्शवलं जातं की नॉट आउट असेल. चांगली रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूमध्ये आपल्याला बघायला भेटलं. एका बाजूला सचिन तर दुसऱ्या बाजूला सोन्या. चांगली रनिंग द बिटवीन द विकेट यावेळेला आपल्याला बघायला भेटलं. जर रनआउटच्या रूपामध्ये मात्र परतावं लागलं असतं. थोडीशी कॉलिंगमध्ये गफलत जरूर झाली होती, कॉल केला, परंतु जर बघायला गेलं तर अतिशय चपळाईने मात्र यावेळेला रन कंप्लीट केली. आणि स्कोर कार्डचा जर विचार केला तर 15 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. यावेळी लाकूडपद्धतीचा चेंडू पूर्णपणे समाचार घेतला. चेंडू थांबणार नाही, चेंडू निघून जाईल कुटवर. परत पंच सांगतात की वन बाउन्स चौकारा करता निघून जाईल. धावफलक 4 ने पुढे जाईल. तर पूर्वी आपण संधी देऊया डिस्क चौकीला. कमॉन डिझाईन. तळला अर्ध्यावर चेंडू टाकला आणि त्याचा पूर्णपणे समाचार मात्र सचिन घेतोय. यावेळेला सचिन मात्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. जर बघायला गेलं तर चौकार षटकार मारण्यामध्ये प्रसिद्ध आहे, परंतु तीच मात्र ख्याती आणि तीच अनुभव यावेळेला मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना ज्या रीतीचा चेंडू हाताळला जातोय त्याला मात्र पनिश केलं जातंय. वारंवार चांगल्या रीतीचा खेळ मात्र गाजवला जातो. यावेळेला पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु काय कम्मालीचा चेंडू. टप्पा पडला आणि स्विंग अँड मिस सरळ निघून गेला शिक्षकच्या हातामध्ये. काय कम्मालीचा चेंडू. ही कमबॅक करण्याची क्षमता तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. ज्यावेळेला चौकार षटकार येतो त्यानंतर जर बघायला गेलं तर चांगला चेंडू हाताळण्याची क्षमता तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. आणि यावेळेला चेंडू कुठवर निघून जाईल. पंच सांगतायत आउट ऑफ द पार. 6 धावा करता षटकार. कमॉन डीजे. आणि आपण पाहिलं की एक तुम्हारी तो एक हमारी अशा रित्याचाच खेळ मात्र या मॅच मध्ये आपल्याला बघायला भेटतो. पहिल्या षटकामध्ये जर बघायला गेलं तर 2 षटकार आल्या होत्या, परंतु डॉट होतं. यावेळेला देखील एक चौकार आला, डॉट आला, मग षटकार आला. अजूनही जर बघायला गेलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस स्कोरकार्डचा विचार केला तर 25 धावा स्कोरकार्डवर लागल्या जातात. चांगल्या धावांचा मात्र पाठलाग या ठिकाणी सुरू आहे, तो म्हणजे धनविन स्पोर्ट्स संघाकडून. एका बाजूला जर बघायला गेलं तर गोलंदाजी ट्रॅकवर देखील चांगल्या रीतीची गोलंदाजी करण्याची क्षमता मात्र या गोलंदाजाकडे. यावेळेला काय कम्मालीचा चेंडू. ब्लॉक होलचा मारा, परंतु खोदून काढला जातो. चेंडू वन बाउन्स निघून जाईल. चौकारा करता. कम ऑन डीजे.
ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल चौकार षटकार चौकाराच्या भाषेमध्ये बोलायला लागलाय तो म्हणजे सचिन. सचिन नावाचं वादळ यावेळेला मैदानाच्या आतमध्ये कुंगावत असताना आपण यावेळेला पाहू शकाल पंचाच्या डावी बाजूने मात्र यावेळेला गोलंदाजी टाकण्याचा निर्णय गोलंदाजाने घेतलाय. यावेळेला देखील फुल टॉस आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू वन बाउन्स निघून जाईल की काय प्रश्नाचं उत्तर येते यस आणि चौकार. कम ऑन डीजे. बुलेट ट्रेनच्या वेगाने मात्र या ठिकाणी धावा बांधतायत त्या म्हणजे धनवी स्पोर्ट्स संघाच्या. काय कमालीची फलंदाजी केली जाते. सलामीचे बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण पाहिलं सचिन तर दुसऱ्या बाजूला सोन्या मात्र त्याच्या साथीला मात्र साथ देत असताना यावेळेला ज्यावेळेला सोन्याला देखील माहिती आहे सचिन ऑन फायर आहे स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे मात्र तेच खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसून येतोय. ज्या वेळेला स्ट्राईक सोन्याला येतोय त्यावेळेला स्ट्राईक मात्र रोटेट केली जाते आणि एकेरी दुहेरी धावावर देखील तितकाच महत्त्वाचा मात्र भार दिला जातोय. चांगल्या रीतीचा खेळ मात्र रंगला जातोय. 2 षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 33 धावा स्कोर कार्डवर लागल्या जाते. अतिशय सुरेखरित्या मात्र फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केल्या जाते. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण पुन्हा पाहू शकाल संदीप ज्याने पहिलं षटक मात्र सुरेखरित्या हाताळलं होतं आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर यावेळेला तिसरं षटक हाताळण्याचा मात्र भार मात्र संदीपने स्वतः घेतलाय. यावेळेला मात्र कमबॅक करणं गरजेचं आहे कारण धावांचा विचार केला तर 33 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. येणारे अजूनही चेंडू आहेत ते म्हणजे 18 चेंडू मागे किती धावा जमवले जातील हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे. पण येत्या काळात या प्रश्नचिन्हाचं उत्तर मात्र धनवी स्पोर्ट कडून मात्र दिलं जाईल. यावेळेला स्लोवर गती परिवर्तन फुलटॉस चेंडू होता. समाचार पूर्णपणे घेऊ शकले नाही नाखुश असतील आणि पंच आम्हाला सांगतायत की 22च्या रूपामध्ये 1 धावा अंकित केली जाईल. स्कोर कार्डचा विचार केला 34 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. व्हेरिएशन केलं जाते गती परिवर्तन चेंज ऑफ द पेस यावेळेला अशा रीतीचा मात्र चेंडू टाकला संदीपच्या माध्यमातून. यावेळेला काय घडलं जाईल अजूनही जर बघायला गेलं तर 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. तिसरं षटक मात्र प्रगतीपथावर आहे. चला राऊत 11 तारापूर संघाला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण थोडंसं स्पीडअप करून घ्या ही विनंती असेल. या वेळेला फुलटॉस आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे चुकी करणार नाही आणि परतावा लागेल ते म्हणजे सचिनला. बॅक टू द डगआउट्स कम ऑन. साथी गुणलेखक आम्हाला सांगतायत की सचिनने 11 चेंडूमध्ये 31 धावा बनवल्यात. कमालीची फलंदाजी संघासाठी महत्वपूर्ण योगदान मात्र या ठिकाणी सचिनच्या माध्यमातून दिलं जाते. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय समर्थ कडू यानेच टुर्नामेंट जी गाजवली मागच्या मॅच मध्ये देखील आणि ऑल इंडिया मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरणारा समर्थ मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला समर्थ कडू यावेळेला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस संदीप एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला समर्थ अशी मात्र मैदानाच्या आतमध्ये कडवी झुंज आपल्याला बघायला भेटेल. या वेळेला पहिल्या चेंडूवर कडक प्रहार चेंडू निघून जाईल. गोइंग 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 आउट ऑफ द पार 6 धावा करता षटकार. कमॉन डीजे.
कॅप्टनशिप मात्र समीर कडू यांना समर्थ कडू यांना मात्र सुपूर्द केलेले आहे समोर चौगले यांनी. आणि त्याचंच मात्र प्रात्यक्षिक उदाहरण यावेळेला मैदानाच्या आतमध्ये देताना जसा आला तसा चेंडूला पाठवून दिला आउट ऑफ द पार 6 धावा करता. क्या बात आहे. ह्या खेळ मात्र बघण्यासाठी नक्कीच प्रेक्षक आतुर असतात. या वेळेला देखील बॅक टू बॅक आउट ऑफ द पार 6 धावा करता षटकार. कम ऑन डी से. सुरुवात केली. षटकार षटकार असे मात्र 2 षटकार लगावून मात्र साध्य करून दाखवतोय. आणि तिसरा जर षटकार हा गेला तर समीर चौगुलेकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. आणि जशी वर्णी लागली तशी मात्र तिसरा षटकार देखील आलाय. बॅक टू बॅक 3 षटकार धावफलकाचा विचार केला तर 52 ऑन दी स्कोर कार्ड वर लागल्या जात आहेत. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि समर्थ कडू यावेळेला ऑन फायर आहे. क्या बात आहे. प्रेक्षकांचे मन जिंकण्याचं काम कोणी केलं असेल तर समर्थ कडू. जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला फक्त आणि फक्त षटकार षटकार आणि षटकार. या चेंडूवर काय येईल नक्कीच बघण्याकारक ठरेल. उर्वरित तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू यावेळी देखील डाऊन द ग्राउंड खेळला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पंच सांगतायत की आउट ऑफ द पार 6 धावा करता षटकार. नक्कीच धनवी स्पोर्टचे ऑनर समीर चौगुले यांच्या मार्फत मात्र समर्थ कडू यांना रोख 500 रुपयाचं पारितोषिक या 4 षटकारासाठी मात्र दिलं जाईल. प्रेक्षकांची मात्र मनं जिंकली जाते ते म्हणजे समर्थ कडूने काय कमालीची फलंदाजी केली. जसा मैदानाच्या आतमध्ये आला फक्त आणि फक्त षटकार 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 आणि षटकार अशा भाषेमध्येच मात्र बोलत राहिला. चला स्पीडअप करा विनंती असेल. राऊत 11 तारापूर संघ तुम्हाला त्या ठिकाणी पंच देखील ताकीद देत आहेत की स्पीडअप करा. आणि आमच्या माध्यमातून देखील तुम्हाला वारंवार सूचना केली जाते की थोडंसं स्पीडअप करा. वेळाचा अवधी मित्रांनो कमी आहे त्यासाठी ही सूचना तुमच्यापर्यंत आम्ही वारंवार पोहोचवली जाते. ह्याची कृपया करून दक्षता असू द्या. आणि कुठे ना कुठेतरी जर बघायला गेलं तर 40+ ह्या मॅच आहेत. कारण हिवाळ्याच्या सीझनमध्ये जर बघायला गेलं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये अंधार हा लवकर होतो. त्याकरता आम्ही स्पीडअप करण्यासाठी तुम्हाला विनंती करतायत. तर याची कृपया करून दक्षता असू द्या. कारण वेळ आता जर बघायला गेलं तर 2:37 मात्र झालेले आहेत. अजूनही आजच्या दिवसामधला मोठा शेड्यूल आहे. अजून बऱ्याच मॅच खेळवायचे आहेत. त्याच्याकडे देखील दक्षता असू द्या. स्कोर कार्डचा विचार केला तर 58 ऑन दी स्कोर कार्डवर लागल्याचं त्या गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. गणेश यावेळेला 4थं षटक हाताळण्याकरता सज्ज झालाय. यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळून काढला जातोय. चेंडू त्या ठिकाणी कव्हरच्या रिझनमध्ये फील्ड केला जाईल. 1 धावा तत्पूर्वी पूर्ण केली जाईल. 1च्या मदतीने 59 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आता जर बघायला गेलं तर गणेशला मात्र कमाल करावा लागेल. कमबॅक करावा लागेल. कारण समोर जर बघायला गेलं तर समर्थ कडू मात्र मोठा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे आणि ऑन फायर झालाय. आणि काय कमालीचं त्याने जे प्रात्यक्षिक यावेळेला फलंदाजीच्या माध्यमातून दिलंय अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडून टाकलंय. 4 षटकार मात्र संदीपला कुठलीही संधी दिली नाही आता. परंतु कमबॅक करावं लागेल गणेशला. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. चला स्पीडअप करा. थोडीशी विनंती असेल राऊत 11 तारापूर संघ कर्णधाराला विनंती असेल. यस इल्लास पठाणजीला देखील विनंती असेल. क्षेत्ररक्षण थोडंसं त्वरित लावून घ्या ही तुम्हाला कळकळीची विनंती असेल. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. 59 ऑन दी स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. समर्थ ऑन फायर.
यावेळेला स्लोवर गती परिवर्तन केलं जातोय. काय कमालीचा चेंडू यावेळेला सक्सेसफुल ठरला जातोय यावेळेला गणेश. जर बघायला गेला तर ज्या रीतीचा चेंडू येणार अशा रीतीचा अनुभव होता, परंतु तशा रीतीचा चेंडू मात्र पडला नाही. यावेळेला देखील काय कमालीचा चेंडू त्यावर आउट ऑफ दी पार्क. कमालीचा फटका षटकार कमांडीचे. तर समर्थ मात्र ज्या वेळेला स्ट्राईकवर येतोय अगदी चेंडूला षटकाराच्या बाहेर पाठवतोय आणि तेही सीमारेषेच्या खूप दूरवर जाऊन चेंडू पडतोय आणि त्याच कारणामुळे खूप ही क्षमता आहे, ताकद आहे, नजाकत आहे आणि ताकदीचा पूर्णपणे वापर केला जातोय. हा बॅटर अगदी घातक आहे आणि या घातक बॅटरला मात्र शांत करण्याची गरज कुठेतरी आहे. यावेळेला आपण पाहू शकाल पंच आम्हाला दर्शवलं जाते की हा खराब चेंडू आहे. कुठे ना कुठेतरी वाईट लाईन एस टी मात्र सोडून मात्र या ठिकाणी चेंडू जात असल्या कारणामुळे पंचाच्या माध्यमातून वाईट दर्शवला जातोय. नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकाल ज्या वेळेला वाईट चेंडू पडतो त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नसणार आहे याची कृपया करून दक्षता घ्यायची आहे. यावेळेला चांगला चेंडू आहे. यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळून काढला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. एक धाव अंकित केली जाते. दुसरी धावाचा प्रयत्न सहजरित्या पूर्ण केली जाते. चांगले रनिंग द बिटवीन विकेट म्हणायला हरकत नाही. 40+ खेळाडू मात्र या अशा क्षणी मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण करून खेळून काढल्या जाते. नक्कीच काय चांगला फिटनेस मात्र यावेळेला दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डचा विचार केला. 68 ऑन दी स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अजूनही उर्वरित शेवटचा चेंडू यावेळेला चांगल्या रीतीचा चेंडू आहे. यावेळेला हळूवारपणे खेळून काढला जातो. सॉफ्ट हँडने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जाते. 69 स्कोर कार्डवर लागले जातात. अजूनही उर्वरित शेवटचा चेंडू बाकी आहे. यस, सिक्स्टी नाईन ऑन दी स्कोर कार्डवर लागले जात आहेत. चौथं षटक प्रगतीपथावर आहे आणि उर्वरित शेवटचं चेंडू यावेळेला चांगल्या रीतीचा चेंडू अचूक टप्पा आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण देखील सुरक्षितरित्या केले. चौथ्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 69 स्कोर कार्डवर लागले जाते. तत्पूर्वी आपण संधी देऊया डिस्क जॉकीला. कमॉन डिस्क. उर्वरित शेवटचं षटक असेल. 5वं षटक कोण घेऊन येईल गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. आसिफ 5वं षटक हाताळण्याकरता आसिफ उच्छाली या ठिकाणी 5वं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. धावपलकाचा विचार केला तर 59 ऑन दी स्कोर कार्डवर लागले जात आहेत. 69 अजूनही उर्वरित शेवटचं 6 चेंडूचा खेळ बाकी. समर्थ कडू ऑन स्ट्राईक. काय घडलं जाईल येत्या काळात या प्रश्नाचं मात्र उत्तर दिलं जाईल. एका बाजूला समर्थ, दुसऱ्या बाजूला आसिफ. या वेळेला पहिल्या चेंडूवर भव्य स्वागत. आउट ऑफ दी पार. 6 धावा करता षटकार. कम ऑन डीजे.
फायर झालाय, थांबायचं नाव घेत नाहीये, फक्त आणि फक्त चौकार षटकाराच्या भाषेमध्ये बोलतोय. 9 चेंडू 39 धावा मात्र आपल्या संघासाठी बनवतोय. काय कमालीची फलंदाजी करतोय, सुपर. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी. यावेळेला चांगला आहे, त्या ठिकाणी थोडीशी चुकी झाली, अगदी चेंडू थोडासा क्षेत्ररक्षणाच्या पुढे पडला, परंतु जर बघायला गेलं तर अवघड होतं, परंतु चांगल्या रीतीचं क्षेत्ररक्षण मात्र यावेळेला क्षेत्ररक्षणाकडून केलं जातंय. 1 धावफलक 76 ऑन दी स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी. आता जर बघायला गेलं तर सोने आहे, काय कमाल करेल का? 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. समर्थने तर ऑन फायर झालाय. आता जर बघायला गेलं तर 40 धावा आपल्या संघासाठी तब्बल बनवल्या जात आहेत. कमाल करतोय. उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू मागे किती धावा मात्र बनवल्या जातील, येत्या काळात या प्रश्नाचं मात्र उत्तर दिलं जाईल. यावेळेला चांगला चेंडू आहे, खेळून काढला जातोय. डीप लॉंग ऑनच्या रिझन मध्ये 1 धावा अंकित केली जाईल. 1 ने स्कोर कार्डचा विचार केला तर 77 ऑन दी स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. समर्थ ऑन स्ट्राईक. या 3 चेंडू मागे नक्कीच प्रेक्षकांचे उत्कंठा वाढले असतील की या 3 चेंडू मागे किती धावा जमवल्या जातील. 77 तर स्कोर कार्डवर लागल्यात. आसिफ आहे, थोडंसं प्रेशर असेल, परंतु काय घडेल. यावेळेला चांगला चेंडू आहे, हळूवारपणे खेळून काढला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे, जीवाच्या आकांताने प्रयत्न केला जाते, परंतु चेंडू रोखू शकत नाही. दन 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 चौकारा करता कम ऑन डीजे. मात्र बनवल्या जातात. हाफ सेंचुरी मात्र या ठिकाणी बनवली जाईल का? अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्कोर कार्डचा विचार केला 81 स्कोर कार्डवर लागल्या जातात. या वेळेला चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षण आहे, चुकी करणार नाही, परतावा लागेल समर्थला. मात्र तंबूच्या आसरेला गडी बाद. कम ऑन डीजे. मात्र यावेळेला प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि टुर्नामेंटची मात्र शोभा वाढवण्याचं काम मात्र समर्थ कडू यांनी मात्र नक्कीच केलं. उर्वरित शेवटचा चेंडू असेल. सचिन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. सचिन नाईक. चला थोडंसं स्पीडअप करा. उर्वरित शेवटचा चेंडू असेल 5व्या षटकातलं. स्कोर कार्डचा विचार केला तर 81 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. येणारा चेंडू असेल 1. या एका चेंडू मागे किती धावा जमवल्या जातील नक्कीच बघण्याकारक ठरेल, कारण 5वं षटक आणि उर्वरित शेवटचं आणि अंतिम चेंडू मात्र आसिफ यांच्या माध्यमातून हाताळला जाईल. अर्ध्यावर चेंडू टाकला जातोय, पूर्णपणे समाचार चेंडूला पाठवून दिला जाते आउट ऑफ द पार. 6 धावा करता षटकार 6च्या मदतीने स्कोर कंप्लीट करून राऊत 11 संघासमोर मात्र 88 धावाचं टार्गेट मात्र कंप्लीट करून ठेवलंय. आणि तत्पूर्वी आपण संधी देऊया डिस्क चौकीला. कम ऑन डीजे. इलेव्हन वर्सेस आई एकविरा स्पोर्ट्स वसई. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की टॉससाठी या. पृथ्वी 11 वर्सेस एकविरा स्पोर्ट्स वसई. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की तुम्ही लगेच टॉससाठी या, ही विनंती असेल. आणि राऊत 11 तारापूर धन्वी स्पोर्ट्स
धनुष स्पोर्ट्सला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण जे आहे ते त्वरित सजून घ्या. आणि राऊत 11 तारापूर संघाला देखील विनंती असेल आपले सलामीचे बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. पृथ्वी 11 चा कर्णधार आणि आई एकविरा स्पोर्ट्स वसई दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की लगेच आपण टॉस करता या. आता जर बघायला गेलं तर 88 धावाचं टार्गेट सेट करून दिलंय ते राऊत 11 तारापूर संघासमोर. 30 मध्ये 88 बनवायचे आहेत. कशा रीत्याने मात्र बनवला जाईल हा देखील प्रश्नचिन्ह आहे की थांबवला जाईल. चला या ठिकाणी आई एकविरा स्पोर्ट्स वसई संघाचा कर्णधार देखील उपस्थित आहे. ऋत्वी 11 चला ऋत्वी 11 चला सलामीचे बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये जा ही देखील विनंती असेल. राऊत 11 तारापूर सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पृथ्वी 11 वर्सेस एकविरा स्पोर्ट्स वसई दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे टॉस साठी या लगेच. चला आपलं क्षेत्ररक्षण जे आहे तन्वी स्पोर्ट्स चला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. जास्त वेळाचा अवधी खर्च करू नका ही देखील विनंती आहे. बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. चला स्पीडअप करा. चला ऋत्वी 11 या ठिकाणी एकविरा संघाचा कर्णधार उपस्थित आहे. पृथ्वी 11 संघाचा कर्णधार कृपया करून या ही देखील विनंती असेल. लगेच टॉस करून घ्यायचं आहे. चला चला मॅचला लगेच स्टार्ट करायचं आहे. क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या ही देखील विनंती असेल. याच सलामीचे बॅटर आहे. एका बाजूला आपण पाहू शकाल एका बाजूला आसिफ तर दुसऱ्या बाजूला उदय. यस या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. एका बाजूला ऋत्वी 11 वर्सेस एकविरा स्पोर्ट्स वसई. प्रेसिपचे ओनर या ठिकाणी प्रेसिपचे ओनर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते मात्र शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचं कौल केलं जाईल. तर या ठिकाणी सरांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकीचा कबूल केला जाईल. या ठिकाणी यस इट इज अ छॅप. यस सरांना विनंती करेल की तुम्ही मुख्य व्यासपीठावर येऊन बसा. एक मिनिट ऋत्वी 11 संघाने मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलाय. तर आपण त्यांना विचारूया की तुमचं काय डिसिजन असेल. टॉस जिंकलाय काय निर्णय असेल तुमचा. आमचा निर्णय पहिला प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय आमचा आहे.
यस, क्षेत्ररक्षण निवडलेल्या आमंत्रित केले ऐकवीर स्पोर्ट्स संघाला तुम्ही फलंदाजी करता. किती धावा परत रोखण्याचा प्रयत्न तुमचा असेल? आम्ही 5 ओव्हरमध्ये 50 ते 55 मध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. यस, आणि या मैदानावर तुम्हाला खेळण्याचा आनंद नक्कीच कसा प्रकारे वाटला त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? खूप छान आयोजन वगैरे व्यवस्थित आहे एकदम. 40+च्या प्लेयर लोकांना पण खूप आनंद वाटला येऊन. यस, जास्त वेळ घेणार नाही. पुढच्या मॅचसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक देईल. नाणेफेक मात्र तुम्ही गमावलेत. मनासारखा निर्णय आहे की मनाविरुद्ध? मनाविरुद्धच बोलावं लागेल. आम्ही पण क्षेत्ररक्षणच करणार होतो, पण बघूया आता. यस, तर जसं म्हटलंय की पृथ्वी 11 संघाने आम्ही 50 धावा परत तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करू. तुमचे प्रयत्न कितपर्यंत पोहोचण्याचं असेल? आमचा 50च्या वरच जाण्याचा प्रयत्न असेल, कारण जे बॉलिंग आम्ही लास्ट मॅच पण 70 केलेला, पण आम्ही नाही जिंकू शकलो. पण प्रयत्न करतोय की 50+ करायचा प्रयत्न करू आम्ही. यस, हरकत नाही. जिंकणं हरणं हे नशिबाचा भाग आहे, परंतु प्रयत्न करणं गरजेचं आहे. पुढील मॅचसाठी तुम्हाला देखील बेस्ट ऑफ लक देईल. आणि आपण तत्पूर्वी जाऊया लगेच मॅचकडे. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पॅटीच्या रेंजमध्ये चेंडू चेंडू फेकून दिला जातो, आउट ऑफ दी पार. 6 धावा करता षटकार. 5 चेंडू 11 धावा मात्र स्कोर कार्डवर लागले जात आहेत. पहिलं षटक जर बघायला गेलं तर सचिन वर मात्र हल्ला केला जातोय. पहिले 2 चेंडू मात्र सुरेखरित्या हाताळले जातात. त्यानंतर जर बघायला गेलं तर एकेरी स्ट्राईक रोटेट झाली आणि त्यानंतर मात्र चौकार आणि षटकार. आसिफ ऑन फायर यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. उर्वरित शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला यावेळेला आपण पाहू शकाल. चांगल्या रीत्याचा मात्र गोलंदाजी म्हणा फलंदाजी म्हणा चांगल्या रीत्याचा मात्र खेळ यावेळेला मैदानाच्या आतमध्ये साकार होत असताना आपण पाहू शकाल. तन्वी स्पोर्ट्सच्या माध्यमातून यावेळेला देखील फुलटॉस चेंडू आहे. चेंडू थांबणार नाही आणि पण त्या ठिकाणी पंचाच्या माध्यमातून दर्शवलं जाते की हा देखील षटकार असेल. धावफलक 6 ने पुढे जाईल. 17 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 17 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. कम ऑन डीजे. अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 17 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. 88 धावाचा पाठलाग मात्र अतिशय सुरेखरित्या यावेळेला केलं जाते. आसिफ ऑन फायर आहे असं म्हणायला देखील हरकत नाही. चौकार षटकार षटकार ज्या पद्धतीने समर्थ ऑन फायर झाला होता यावेळेला आसिफ देखील तशाच पद्धतीने ऑन फायर झालाय. आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल अमर गोरे यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. दुसरं षटक हाताळण्याकरता सज्ज झालाय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकात जर बघायला गेलं तर थोडंसं महागडा जरूर ठरलं, परंतु हरकत नाही. अजूनही जर बघायला गेलं तर 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. जर बघायला गेलं तर टार्गेट देखील मोठा सेट करून ठेवलाय. एक ज्या वेळेला टार्गेट सेट असतो कुठेतरी गोलंदाजाकडे मात्र रिलॅक्समेंट असते, परंतु ज्या वेळेला फलंदाज हवी होतोय त्यावेळेला मात्र प्रेशर बनवलं जाते. आणि यावेळेला देखील पंच आम्हाला सांगतात की हा खराब चेंडू आहे. अतिरिक्त धावफलक 1 ने पुढे जाईल. 18 धावा स्कोर कार्डवर लागले जातात. अजूनही जर बघायला गेलं तर 24 मध्ये 70 बनवायचे आहेत. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे ते म्हणजे 24 आणि धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 70. यावेळेला काय कमालीचा चेंडू स्विंग अँड मिस झालं होतं, परंतु शेवटच्या अंतिम क्षणी मात्र बॅटीच्या रेंजमध्ये चेंडू आला, टप्पा पडला आणि एक वेगळं वळण मात्र चेंडूने घेतलं होतं. ही क्षमता आहे गोलंदाजाकडे. गोलंदाजी ट्रॅकवरच आपण पाहू शकाल अमर मात्र चांगल्या रीतीचा चेंडू पहिला जर बघायला गेलं तर कुठे ना कुठेतरी लाईन मेंटेन केली नव्हती, परंतु दुसरा चेंडू अचूक टप्पा आणि बेधक मारा मात्र या गोलंदाजी ट्रॅकवर हाताळला जातोय. यावेळेला चांगल्या रीतीचा गोलंदाजी यावेळेला हाताळण्याची क्षमता मात्र अमरकडे आहे. आणि स्कोर कार्डचा विचार केला तर 19 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. मोठं टार्गेट सेट करून दिलंय ते म्हणजे धन्वी स्पोर्ट्स संघाने. एक बॉल
यावेळेला चांगला फटका डाऊन द ग्राउंड खेळून काढला जातो. त्या ठिकाणी 1 धावा सहजरित्या पूर्ण केलेली जाईल. 1च्या मदतीने स्कोर कार्डचा विचार केला तर 20 धावा स्कोर कार्डवर लागले जातात. 2 चेंडूचा खेळ झालेले आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही येणारे चेंडू असतील ते म्हणजे 4 आणि धावांचा मात्र पाठलाग मात्र मोठा करावा लागणार आहे, कारण 88 धावाचं टार्गेट सेट करून दिलंय. ते म्हणजे धन्वी स्पोर्ट्स संघाने राऊत 11 तारापूर संघासमोर मोठं असं सामना मात्र रंगला जाईल याच्यामध्ये नो डाऊट्स, कारण धावा मात्र मोठ्या आहेत. परंतु गोलंदाज यावेळेला आक्रमक सज्ज झालेत. गोलंदाजी मात्र अचूक टप्पा आणि बेधक मारा गोलंदाजीच्या माध्यमातून यावेळेला केलं जाते. सुरेख ॲक्युरेट गोलंदाजी अमरच्या माध्यमातून केलं जाते. 3 चेंडूचा खेळ झालेले, अजूनही येणारे चेंडू असतील ते म्हणजे 3. दुसरं षटक प्रगतीपथावर. यावेळेला काय कमालीचा चेंडू, टप्पा पडला, फलंदाजाला देखील समजला नाही. स्विंग अँड मिस, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये कमालीचा चेंडू रिलीज केला. ही क्षमता, ही ताकद तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. ज्या वेळेला प्रेशर असतो ना फलंदाजावर, त्यावेळेला मात्र आपण पाहू शकाल ती गोलंदाजाच्या माध्यमातून देखील रिलीज मात्र केलं जाते गोलंदाजीच्या माध्यमातून, कारण प्रेशर नाही आहे आता, त्यामुळे सहजरित्या गोलंदाजी केली जाते. यावेळेला देखील चांगल्या पद्धतीचा चेंडू होता, परंतु पंचाच्या माध्यमातून दर्शवला जाते की हा खराब चेंडू आहे. कुठे ना कुठेतरी लेन मेंटेन केली नाही आणि अगदी स्टंपांच्या थोड्याशा जवळून गेला की काय चेंडू, हा देखील प्रश्नचिन्ह आहे. पंचाच्या माध्यमातून दर्शवलं जाते की हा वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धाव असेल, धावफलक 1 ने पुढे जाईल. 21 धावा स्कोर कार्डवर लागले जातात. यावेळेला चांगला पद्धतीचा चेंडू वाईट पडला, परंतु ती क्षमता देखील आहे. उर्वरित शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातला, स्कोर कार्डचा जर विचार केला 21 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. उर्वरित दुसऱ्या षटकातलं उर्वरित शेवटचा चेंडू उदय ऑन स्ट्राईक. यावेळेला काय कमाल चेंडू, रीड केला फलंदाजाला आणि ॲक्युरेट गोलंदाजी हाताळली जाते. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 21 ऑन दी स्कोर कार्डवर. कम ऑन डीजे. अजूनही आजच्या दिवसातली मॅच खेळवायची आहेत आणि यापुढील जी मॅच रंगली जाईल, एका बाजूला आई क्वेरा स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूला पृथ्वी 11, असा मात्र सामना पुढचा रंगला जाईल. सचिन गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. समोर एका बाजूला आपण पाहू शकाल आसिफ. या वेळेला दांडी 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 गुल. कम ऑन डीजे. या वेळेला पारडा कोणाचं जड असेल तर ते म्हणजे धन्वी स्पोर्ट्सचं, कारण काय कमाल करतोय यावेळेला फलंदाजी म्हणा गोलंदाजी म्हणा, वर्चस्व मात्र धन्वी स्पोर्ट्सचं यावेळेला मॅच मध्ये दिसून येतोय. कारण यावेळेला पण पाहायला गेला तर गोलंदाजीच्या माध्यमातून सचिन कमाल करतोय. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं होतं, परंतु यावेळेला त्याने उत्तरास प्रत्युत्तर दिलंय असं म्हणायला देखील हरकत नाही. मागच्या पहिल्या षटकामध्ये षटकार आले होते, परंतु यावेळेला विकेट घेऊन मात्र त्याचं उत्तरच प्रत्युत्तर दिलंय ते म्हणजे सचिनने. आसिफ सारखा मोठा खेळाडू मात्र तंबूच्या आसऱ्याला परतवला जातोय. चांगल्या रीतीचं गोलंदाजी केली जाते. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू बराच काळ हवेमध्ये, कॅच होईल का, उत्तर येतोय की नो, आणि कुठे ना कुठे तरी रनआउटच्या रूपामध्ये परतावा लागेल. लेझी क्रिकेट यावेळेला थोडंसं बघायला भेटलं की काय. रनआउटच्या रूपामध्ये उदयला मात्र परतावा लागेल. कॅच सुटला मात्र रनआउटच्या रूपामध्ये गडी बाद. उदय बॅक टू द पवेलियन. चला नवीन फलंदाज त्वरित मैदानाच्या आतमध्ये या. तत्पूर्वी आपण संधी देऊया डीजेला. कमॉन डीजे.
दाखल झालाय संदीप. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. संदीप खरवत नावाचा हार्ड हिटर बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. कुठे ना कुठेतरी संघ अडचणीमध्ये आहे. अडचणीमधून बाहेर काढावा लागेल. 22 धावा तब्बल फक्त आणि फक्त स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 2 चेंडूचा खेळ झालेले अजूनही येणारे चेंडू असतील ते म्हणजे 4 आणि या 4 चेंडू मागे मात्र धावा बनवाव्या लागतील. कारण स्कोर कार्डचा जर विचार केला तर 88 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अजूनही 66 धावांची गरज आहे. येणारे चेंडू जर बघायला गेले तर 16 चेंडू मग 66 बनवायचे आहेत. परंतु सचिन देखील हवी आहे. जर बघायला गेलं तर बॅक टू बॅक 2 विकेट मात्र यावेळेला संपादन झालेत. चांगल्या रीतीची गोलंदाजी केली जाते. कॅच होता परंतु मिस झाला. परंतु काय अचूक थ्रो, अचूक नेम यावेळेला आणि डायरेक्ट रनआउटच्या रूपामध्ये परतावं लागलं उदयला. यावेळेला फुल टॉस. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी सज्ज. वाह काय कमाल. एका 1 हँडेड कॅचेस घेतलाय. परंतु त्या ठिकाणी पंचाचा निर्णय काय असेल आमच्या परत पोचवा. पंचाचा निर्णय घेतोय की हा नो चेंडू. त्याच कारणामुळे 1+2 2 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातील. 1+1 24 ऑन दी स्कोर कार्डवर लागल्या जातील. चांगल्या रीतीचा मात्र चेंडू यावेळेला हाताळला गेला आणि परंतु पंचाच्या माध्यमातून दर्शवला गेले की हा नो चेंडू आहे आणि त्याच कारणामुळे 1+1 24 ऑन दी स्कोर कार्डवर यावेळेला लागल्या जात आहेत. यावेळेला काय कमालीचा चेंडू. संदीप यावेळेला म्हटलं जाते ऑन फायर, आउट ऑफ द पार. 6 धावा करता षटकार. दोन 31 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. आता येणारे जर चेंडू बघायला गेलं तर तिसरं षटक प्रगती पथावर आहे. अजूनही या षटकातले 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. चांगल्या रीतीचं मात्र फलंदाजी करावी लागेल. 88 धावाचा पाठलागा करता तुम्हाला चौकार षटकार मारणं गरजेचं असेल. यावेळेला चांगला चेंडू, काय कम्मालीचा चेंडू. ब्लॉक होल, प्रॉपर ब्लॉक होल. मात्र यावेळेला चेंडू हाताळला जातोय. 1 धावा अंकित केली जाईल. स्कोर कार्डचा विचार केला तर 32 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. तिसरं षटक प्रगतीपथावर उर्वरित शेवटचं चेंडू असेल तिसऱ्या षटकातलं आणि अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 32 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. चांगल्या रीतीची मात्र सुरुवात या ठिकाणी झालंय. परंतु आता येणारे जर बघायला गेलं तर 13 मध्ये 56 बनवायचे आहेत. रोखलं जाईल का? कारण संदीपने त्याचं उत्तर मात्र पहिल्या चेंडूवरच दिलं की माझ्याकडे ती क्षमता आहे, ताकद आहे. मात्र यावेळेला ते प्रयत्न करावे लागतील. यावेळेला किपरकडून थोडीशी चुकी झाली. पंचाच्या माध्यमातून दर्शवलं जाते की हा चांगला चेंडू आहे. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 32 ऑन दी स्कोर कार्डवर लागले जातात. कम ऑन डीजे. नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. रुपेश तामोरे यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर चौथं षटक हाताळण्याकरता मात्र सज्ज झालाय.
यावेळेला काय कमालीचा चेंडू, ब्लॉक कॉल, प्रॉपर ब्लॉक कॉल. यावेळेला चेंडू मात्र खोदून काढला जातोय ग्राउंड लेवल. मात्र यावेळेला चेंडू खेळून काढला जातोय. 33 ऑन दी स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. कुठे ना कुठेतरी सामना थोडासा दूर जातोय की काय, हा देखील प्रश्नचिन्ह आहे. परंतु क्रिकेट आहे, जिथपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोवर मात्र कोण जिंकलं कोण हरलं याचा मात्र निर्णय देता येत नाही. कारण जर बघायला गेलं तर दोन्ही मात्र संघ मातब्बर असे संघ आहेत. एका बाजूला जर बघायला गेलं तर राऊत 11 तारापूर संघाकडे देखील मजबूत स्थितीमध्ये आपण पाहू शकाल. संदीप लय आवडीला कमाल करावा लागेल. चला थोडस स्पीडअप असू द्या, विनंती असेल. चला थोडंसं स्पीडअप करा. क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. अजूनही चौथ्या षटकातले येणारे चेंडू असतील ते म्हणजे 5. यावेळेला चांगला चेंडू आहे. कव्हर रिजन मध्ये खेळून काढला जातो. टिप कव्हर रिजन मध्ये चेंडू निघून जाईल. चौकारा करता धावफलक 4 ने पुढे जाईल. स्कोर कार्डचा विचार केला तर 37 ऑन दी स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. आता विनंती असेल ती म्हणजे तन्वी स्पोर्टला विनंती असेल थोडंसं स्पीडअप करा. जास्त वेळाचा अवधी खर्च केला जातोय, ह्याच्याकडे कृपया करून लक्ष असू द्या. यावेळेला बॅटीच्या रेंजमध्ये चेंडू, चेंडू बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षण आहे, चुकी करणार नाही, परतावा लागेल संदीपला. मात्र तंबूच्या आसरेला कडे बाद. कमॉन डीजे. आणि यावेळेला आपण पाहू शकाल काय कमालीचं गोलंदाजी रुपेश तांडेल यावेळेला कमाल करतोय. पहिला जर बघायला गेलं तर पहिल्या चेंडूवर 1 धावा, त्यानंतर जर बघायला गेलं तर चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र विकेट. चला स्पीडअप करा. राऊत 11 तारापूर संघ विनंती असेल आपला, चला बॅटर्स मात्र तयार ठेवा. आणि नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहू शकाल संदीप धोडी यावेळेला सज्ज झालाय मैदानाच्या आतमध्ये. अजूनही जर बघायला गेलं तर येणारे चेंडू आहेत ते म्हणजे 9 आणि 9 चेंडूमध्ये धावा बनवायचे आहेत 51. म्हणजे फलंदाजाला फक्त चौकार आणि षटकाराच्या भाषेमध्येच आता बोलावं लागेल यामध्ये, नो डाऊट्स. कारण समीकरण जर बघायला गेलं तर थोडंसं अवघड झालंय असं म्हणायला देखील हरकत नाही. परंतु रुपेश मात्र या ठिकाणी सांगतोय की मी देखील तेवढाच ताकदीचा गोलंदाज आहे, माझ्याकडे देखील क्षमता आहे विकेट घेण्याची आणि ती क्षमता मात्र यावेळेला दाखवून देतोय. कमाल करतोय. आता येणारे चेंडू असतील ते म्हणजे 3 चौथ्या षटकातले अजूनही बाकी. यावेळेला बॅटीच्या रेंजमध्ये आहे, क्षेत्ररक्षण आहे, चुकी करणार नाही, सहजरित्या कॅच घेतला जातोय. आणि संदीप धोडी देखील सहजरित्या जसा आला तसाच पावलाने मात्र तंबूच्या आसऱ्याला परतत असताना. चला नवीन बॅटर्स त्वरित मैदानाच्या आतमध्ये या. ही विनंती असेल, जास्त वेळाचा अवधी घालू नका. आजच्या दिवसामध्ये देखील आपल्याला अजून बऱ्याच मॅच खेळवायच्या, त्याच्याकडे दक्षता असू द्या. पुढील मॅच रंगली जाईल आई एकविरा स्पोर्ट्स वसई विरुद्ध पृथ्वी 11. या पुढील रोमांचक मॅच मात्र प्रेक्षकांच्या भेटीला येईल याच्यामध्ये नो डाऊट्स. कारण जर बघायला गेलं तर आजच्या दिवसामध्ये 40+ हे सामने, रोमांचक सामने मात्र सज्ज केले जात आहेत आणि मात्र खूप चांगल्या मॅचेस मात्र आजच्या दिवसामध्ये खेळवले जातात. रुपेशचा जसं मी उल्लेख केला की ह्याच्याकडे देखील क्षमता आहे, या गोलंदाजाकडे 40+ खेळाडू अतिशय चांगल्या रित्याची. नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रकाश दाखल झालाय. आता जर बघायला गेलं तर समीकरण जर बघायला गेलं तर अगदी धन्वी स्पोर्ट्स संघाने आपल्या बाजूने वळवलंय असं म्हणायला देखील हरकत नाही. काय कमालीचं गोलंदाजी केलं जाते. रुपेश तांडेल जर बघायला गेलं तर चौकार आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर चांगल्या रीतीचं मात्र कमबॅक यावेळेला करून दिलं जातंय म्हणजे आपल्या संघाला. यावेळेला चांगला चेंडू, बॅटीवर मात्र बॉल काही येत नाही. मिस टाइम स्ट्रोक मात्र वारंवार या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. 5 चेंडूचा खेळ झाले. 5 चेंडूच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला 38 ऑन दी स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आता अजूनही 50 बनवायचे आहेत, त्या म्हणजे 7 चेंडूमध्ये. आता जरी सर्व षटकार आले तरी ते शेवटी अवघड आहे असं म्हणायला देखील हरकत नाही.
परंतु या वेळेला पंच सांगतायत की या वेळेला मोठा हिट षटकार कमोंडीचे. चौवेचाळीस बनवायचे आहेत आणि स्कोर कार्डवर देखील 44 लागले जातात. असे देखील 44 आणि असे देखील 44 धावा बनवायचे 44, परंतु कठीण आहे, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. 6 मध्ये 44 बनवायचे आहेत. सर्व चेंडू मात्र षटकारा करताच पाठवावा लागेल. गोलंदाजी संजय वास्कर या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवर. 5वं षटक हाताळण्याकरता 6 मध्ये 44 ची गरज. या वेळेला पहिला चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावा करता षटकार. क्या बात कमांडीचे. आता जर बघायला गेलं तर 50 धावा अर्धशतकीय मात्र स्कोरबोर्ड वर लागले जाते. 50 धावा कंप्लीट झाल्यात. अजूनही 38 ची गरज आहे. 5 मध्ये 38 बनवायचे आहेत. आणि चला थोडस स्पीडअप असू द्या, ही विनंती असेल. 38 अजूनही बनवायचे आहेत. दुसरा देखील बॅक टू बॅक आउट ऑफ द पार. 6 धावा करता षटकार. आता जर बघायला गेलं तर सामना रोमांचक बनतोय की काय. 4 मध्ये 32 बनवायचे आहेत. एखादा खराब चेंडू, एखादा एक्स्ट्रा रन मात्र महागात पडू शकते. कारण या वेळेला जर बघायला गेलं तर प्रकाश मात्र यावेळेला सांगतोय की मी आता शांत राहणार नाहीये, कारण धावा मोठ्या आहेत आणि त्याचा पाठलाग मात्र सुरेख करतोय. 56 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. 32 बनवायचे आहेत. 4 मध्ये 32. यावेळेला चांगल्या पद्धतीने चेंडू थांबणार नाही, निघून जाईल चौकारा करता आणि धावफलक 4 ने पुढे जाईल. आताच मात्र स्कोर कार्डचा विचार केला तर 60 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. येणारे चेंडू असतील ते म्हणजे 3 आणि 3 चेंडू मग बनवायचे आहेत 28. कुठे ना कुठेतरी समीकरण थोडंसं दूर राहिलं असं म्हणायला हरकत नाही. आता वेळ गेल्यानंतर खेळ करून चालणार नाही, कारण हे प्रयत्न तुम्हाला पहिले करणं गरजेचं होतं. 88 धावा मात्र स्कोर कार्डवर होत्या तेव्हा प्रयत्न करणं गरजेचं होतं, परंतु आता जर बघायला गेलं तर वेळ थोडीशी दूर गेलाय. कारण वेळेबरोबर चालणं गरजेचं आहे. वेळेबरोबर खेळ करेल तर वेळ देखील तशीच पद्धतीने खेळ करेल, यामध्ये नो डाऊट्स. या वेळेला देखील मोठा हिट आउट ऑफ द पार. 6 धावा करता षटकार. प्रकाश सांगतोय की हारलं तरी चालेल पण मैदान गाजवणार, कारण ज्या वेळेला माझं नाव ऐकणार त्यावेळेला गोलंदाज सुद्धा विचार करणार. अशा रित्याची फलंदाजी मात्र यावेळेला मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 66 ऑन द स्कोर कार्डवर लागले जातात. अजूनही येणारे 2 चेंडू बाकी असतील. या 2 चेंडू मागे किती धावा जमवल्या जातील हा देखील प्रश्नचिन्ह आहे. 66 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. येणारे 2 चेंडू मागे धावा बनवायच्या त्या म्हणजे 22. काही वेगळं चित्र मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला भेटेल का हा देखील प्रश्नचिन्ह आहे. या वेळेला चेंडू बराच काळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षण आहे, प्रयत्न केला जाईल, जीवाच्या आकांत्याने प्रयत्न केला जातो. चेंडू दिसलाच नाही आणि त्याच कारणामुळे कॅच देखील सुटला जातो. 2 धावा पूर्ण केले जातील. आता येणारा चेंडू असेल तो म्हणजे 1 आणि धावा बनवायच्या त्या म्हणजे 20. आणि या वेळेला बॅटच्या रेंजमध्ये चेंडूला फेकून दिला जाते. आउट ऑफ द पार. 6 धावा करता षटकार आणि सामना विजयी होतोय धन्वी स्पोर्ट्स. आणि समर्थ कडू यांना विनंती असेल, तुमचे ओनर या ठिकाणी जे तुम्ही 4 षटकार मारले त्यासाठी 500 रुपयाचं रोख पारितोषिक तुम्ही देण्यात येत आहे, तर त्याकरता ते 500 रुपयाचं रोख पारितोषिक कॅश रूपामध्ये तुम्ही स्वीकारायचं आहे. आणि पुढील मॅचसाठी तुमच्या सर्व टीमला बेस्ट ऑफ लक. आणि मी आजच्या दिवसामध्ये रजा घेतोय आणि पुढील समालोचकांसाठी आपल्याबरोबर जोडले जातील प्रीतम दादा करत. धन्यवाद स्वस्तिक.